पूजा रवींद्र पालेकर. कुठे राहता? मी रायगड कॉलनी मध्ये राहते. रूम नंबर 5 आणि 6. आमचा पूर्ण अख्खा रायगड मध्ये पाणी भरतो. आम्हाला पहिले सांगतात तुम्ही घर वरती करा, तुम्हाला पाणी तुमच्या घरात भरणार नाही, तुम्हाला कसला त्रास होणार नाही. आणि आज जेव्हा आम्ही घर वरती करतो तेव्हा आम्हाला सांगतात तुमच्यावरती कंप्लेंट होईल, तुमचा हे वरती रेल्वेचा हे गेलेला आहे, टाटाचा लाईन गेलेला आहे. मग आम्ही जायचं तरी कुठे, कोणाकडे आम्ही भीक मागायची? माझ्या घरात माझा अख्खा पूर्ण घर जळालेला आहे. माझ्या पूर्ण रायगड मध्ये आग लागलेली. रायगडच्या माणसं जायचं कुठे? माझ्या घरात एक सुद्धा भिंत तोडून घर लाईट पूर्ण बाहेर आलेली आहे माझी. कुठे जाऊ मी? मीटर जळाले पूर्ण, 40 मीटर जळाले. ते बोलताय टाटाचा आहे. त्यांनी ते सांगतात की बंद केलेला आम्ही, हे केलं. त्यांनी काहीच केलेलं नव्हता. ते पूर्ण 2 दिवस रविवारी पण माझ्या घरी पूर्ण आग लागली, पूर्ण वरती चिंगारी झाली. आणि आज सुद्धा पूर्ण लाईट बंद होती तरी सुद्धा पूर्ण याच्यामध्ये आग लागली आहे. किती घराचं नुकसान झालंय? कम से कम या पूर्ण आमच्या चाळीमध्ये 8 ते 9 घराचं नुकसान झालेलं आहे. लोक सर्व 4 घराचे बाहेर पडले. लोक आपला सिलेंडर घेऊन सर्व लोक बाहेर पडले. घरात कोण थांबत नाही. लहान पोरं आम्ही घेऊन घरात राहतो. आमच्या इकडे म्हातारे आजूबाजू सर्व लोक म्हातारे माणसं राहतात. सर्व लोक राहतात. जायचं कुठे? आम्ही कोणाकडे भीक मागायची? आम्हाला फक्त एवढंच सांगा तुम्ही. रेल्वे प्रशासनाला तुम्ही काय बोलले? त्यांनी काय सांगितलं? रेल्वे प्रशासन सांगते जर आम्ही तुमच्यावर हे केलं तर तुमच्यावर कंप्लेंट होतील आणि तुमचं घर तोडून जातील. मग पावसाळ्यामध्ये जर आमचं घर भरतो आणि नंतर तुम्ही आल्यावर सांगतील की तुमचं घर तोडून जाईल, आम्ही जायचं कुठे? कुठे जायचं? आम्ही कोणाकडे जायचं? फक्त एवढंच आम्हाला सांगा. काय विनंती केलं? अरे ते किती वेळा पत्र देऊन झालंय, अजूनपर्यंत काही झालेलं नाही. काही झालेलं नाही. बहुतेक लोकांनी इकडे पत्र दिलेलं आहे. बोलतात आम्हाला तुम्हाला अगोदर आम्ही हे केलेलं, इंटिमेट केलेलं की हा तुमच्या इकडे हे वायर आहे, तुम्ही इकडून घर सोडू नका. तर घर सोडून जायचं कुठे? मागून तुम्ही जागा विकायचीच नव्हती आम्हाला. माझा 2017 मध्ये माझं घर मी वरती गेला तेव्हा वायर एवढी नव्हती. हे आता 8 दिवसामध्ये हे पूर्ण वायर खाली आली. तेव्हा हे 8 दिवसात माझ्या घराला आग लागली. माझ्या घरा सोडून अजून इतर लोकांच्या घराला सुद्धा आग लागलेली आहे. जसे आम्हाला फोन आले की इथे हा इन्सिडेंट झालाय ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो. तर मनीषा पालेकर म्हणून यांचं इथे मनीषा मोहन पालेकर यांचं इथे एक चॉलमध्ये डुप्लेक्स असं डबल घर बनवलेलं आहे. ते आमची उच्च दाबाची लाईन आहे 1,10,000 वोल्टची. त्या खाली त्यांचं घर आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की लाईन याच्यापूर्वी खाली नव्हती, परंतु लाईनची हाईट हीच आहे. साधारण अर्धा 1 फूट इकडे तिकडे उन्हाळ्यामध्ये होते. तर त्यामध्ये त्यांचं थोडंफार नुकसान झाले, कारण वरती PVC केलेली होती. PVCचं जे काय मेटॅलिक जे आहे ते थोडं जळाले करंटमुळे. तर त्यासाठी आम्ही आज बघण्यासाठी आलो होतो, परंतु लगतचे कनेक्शन जे आहेत इलेक्ट्रिकचे MSEBचे त्यामध्ये काही 5-6 लोकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे. परंतु आमच्या जो रेल्वेचा जो आउटेज असतो, ब्लॉक असतो, जो आम्हाला नवीन लाईनचं जे काम चालू आहे, नवीन लाईन म्हणजे की फक्त कंडक्टर, फक्त वायर आम्ही जे नवीन टाकतोय आता त्या वायरचं काम चालू आहे. ते काम जवळपास आता शिवमंदिर अंबरनाथपर्यंत आलं आहे. त्याच्या पुढे आम्हाला ठाकुर्लीपर्यंत जायचं घेऊन. ठाकुर्लीला आमचं सबस्टेशन आहे. तर ती इथे येईपर्यंत साधारण 7 ते 8 दिवस लागणार. 8 दिवसामध्ये आम्ही 10 दिवसाचा शब्द दिलेला की 10 दिवसामध्ये आम्ही ही वायर फक्त नवीन वायर टाकू. त्याच्याने साधारण आणखीन एखादा मीटरच्या आसपास ती वरती जाण्याची शक्यता आहे. त्या पलीकडे याच्यावरती पर्याय म्हणून दुसरा पर्याय आहे तो म्हणजे नवीन टावर. पण ते पब्लिक एरिया असल्या कारण नवीन टावरसाठी कोणी त्याला मदत करणार नाही. जर केली तर रेल्वे त्यासाठी विचार करेल, कारण रेल्वेच्या उच्च जे अधिकारी बसलेले त्यांच्याशी यांनी पर्सनली जरी संपर्क साधला किंवा स्थानिक आमदार यांनी पण याच्या आधी 1-2दा कंप्लेंट केलेली आहे वरती मिनिस्ट्रीमध्ये. पण स्थानिक आणि आणखीन आजूबाजूचे जे पण नगरसेवक झाले यांनी या गोष्टीची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी कंप्लेंटसुद्धा केलेली आहे. परंतु आता उन्हाळ्यामध्ये थोडी त्याचा सॅग येतो, वायर खाली येते, त्यामुळे हा थोडा इन्सिडेंट झालेला आहे. याच्यामध्ये पब्लिक अक्षरशः खूप संतप्त झालेली आहे. आम्ही तर आमच्या परीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांनी सुद्धा त्या गोष्टीचं काही वरचे जे घर आहेत डबल केलेली ते काही दिवस त्यांनी कनेक्शन बंद ठेवून, त्याचा वापर बंद ठेवून शेजारच्यांना आणि स्वतः पण त्याची काळजी घ्यावी हे आम्ही सांगू.